नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कोऑर्डिनेशन केमिस्ट्री हा टॉपिक शिकणार आहोत. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधील अतिशय इम्पॉर्टंट हा टॉपिक आहे. हा जो काही कोऑर्डिनेशन केमिस्ट्री टॉपिक आहे हा CUET PG आणि IIT JAM एंट्रन्स एक्झाम यासाठी फार इम्पॉर्टंट मानला जातो. त्यासोबतच CSIR नेट या एक्झामसाठी देखील हा फार अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक आहे. CUET PG आणि IIT JAMचा जर विचार केला तर जवळपास 15 मार्कापर्यंत हा चॅप्टर विचारला जातो. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा हा कोऑर्डिनेशन केमिस्ट्री चॅप्टर आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला. आता कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमध्ये जर बघितलं आपण तर काय काय शिकायचं आहे, काय काय महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत जिथून क्वेश्चन विचारला जातो. आपण जो कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीचा अभ्यास करत आहोत हा कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी अभ्यास करत आहोत. पण त्यासोबतच जी काही BSc आहे हा जवळपास कोऑर्डिनेशन केमिस्ट्री थर्ड इयरला असू शकतो BScला. पण कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा जर विचार केला तर हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक असून CSIR नेट सारख्या एक्झामला देखील जवळपास 25 ते 30 मार्काचं वेटेज या चॅप्टरला आहे. त्यामुळं जो काही प्रश्न विचारला जातो कन्सेप्टवरती त्या कन्सेप्ट ॲडव्हान्स लेवलच्या आहेत. पण अभ्यास करत असताना बेसिक लेवलपासून स्टार्ट होणं गरजेचं आहे. कारण आपण जेव्हा बेसिक लेवलपासून ॲडव्हान्स लेवलला जातो तेव्हा आपल्याला चॅप्टरमधील प्रत्येक पॉईंट कळत जात असतो. त्यामुळे कोऑर्डिनेशन केमिस्ट्री हा एकदम बेसिकपासून आपण चॅप्टर चालू करणार आहोत. त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीचा अभ्यास करत असताना स्टार्टिंग करत असताना 2 गोष्टी माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय आणि कोऑर्डिनेशन बॉन्ड म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. सर्वात पहिल्यांदा जर आहे ते आहे कोऑर्डिनेशन बॉन्ड. कोऑर्डिनेशन बॉन्ड. आता कोऑर्डिनेशन बॉन्ड आणि मी जे सेकंड बोललो ते आहे कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय? मेटल आहे जो त्याचा एक इलेक्ट्रॉन घेऊन येतो. लिगंट आहे जो त्याचा एक इलेक्ट्रॉन घेऊन येतो. आणि मेटल आणि लिगंट जे एक एक इलेक्ट्रॉन घेऊन आलेले आहेत आणि ते जेव्हा फॉर्म होतात त्यावेळी कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. याचा अर्थ मेटल पण त्याचं कंट्रीब्युशन देतोय, लिगंट पण त्याचं कंट्रीब्युशन देतोय, दोन्ही मिळून बॉन्ड तयार करतायत. या कन्सेप्टला म्हणतात कोव्हॅलंट बॉन्ड. साध्या सरळ सोप्या भाषेत मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितली. कोव्हॅलंट बॉन्ड काय, कोऑर्डिनेशन बॉन्ड म्हणजे काय हे जर मी बघितलं तर कोऑर्डिनेशन बॉन्डमध्ये काय होतं माहिती आहे का? मेटल जो आहे तो व्हॅकंट असतो. मेटल जो आहे तो व्हॅकंट ऑर्बिटल असतो. त्याच्याकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी तो देत पण नाही कोणाला. पण कोऑर्डिनेशन बॉन्ड फॉर्म करत असताना मेटल जरी व्हॅकंट असेल तरी लिगंट हा त्याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी 100% घेऊन येतो आणि तो मेटलला पास करतो. जेव्हा लिगंट त्याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी मेटलकडे पास करतोय, ज्यावेळी तो काही फॉर्म बॉन्ड तयार होतोय, जो काही बॉन्ड फॉर्म होतोय, ज्यावेळी लिगंट 100% इलेक्ट्रॉन डेन्सिटी मेटलकडे देतोय त्या बॉन्डला म्हणतात कोऑर्डिनेशन बॉन्ड. समजलं असेल मी काय बोललोय? परत एकदा सांगतो, लक्ष असू द्या. कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय? तर मेटल एक इलेक्ट्रॉन घेऊन येतो, लिगंट एक इलेक्ट्रॉन घेऊन येतो, कॉम्बिनेशन तयार होतं, बॉन्ड फॉर्म होतो, त्या म्हणतात कोव्हॅलंट बॉन्ड. त्याच्यानंतर कोऑर्डिनेशन बॉन्ड म्हणजे काय? तर मेटल व्हॅकंट असतो, लिगंटच इलेक्ट्रॉन डेन्सिटी पास करतो मेटलकडे आणि बॉन्ड फॉर्म होतो, त्या बॉन्डला म्हणतात कोऑर्डिनेशन बॉन्ड. दोन्ही कन्सेप्ट महत्त्वाचे आहेत. मी सांगितलं एकदम बेसिक आहेत. 11thला आपण ह्या 10thला देखील ह्या आपण कन्सेप्ट शिकलेलो असतील. पण एक ओव्हरव्ह्यू देण्यासाठी कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीची स्टार्टिंग बेसिकपासून याचा अर्थ डिफरन्स बिटवीन कोऑर्डिनेशन बॉन्ड अँड कोव्हॅलंट बॉन्ड. आता याच्यानंतर जी काही आपण बघणार आहोत कन्सेप्ट की कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स म्हणजे काय? व्हॉट इज अ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स? हाऊ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स इज फॉर्म? व्हॉट आर द स्ट्रक्चर्स ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स? ह्या गोष्टी याच्यानंतर आपण बघणार आहोत. ते आपण स्टार्ट करूया. कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स लक्षात घ्या. मी तुम्हाला मिनिटापूर्वी सांगितलं की कोऑर्डिनेशन बॉन्ड म्हणजे काय. कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स म्हणजे काय? सेम आहे, काहीही डिफरन्स नाही. मेटल व्हॅकंट आहे, लिगंट इलेक्ट्रॉन डेन्सिटी पास करतोय, बॉन्ड फॉर्म होतोय, त्या कॉम्प्लेक्सला म्हणायचं कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. मी लिहितो, लक्ष द्या. मी डेफिनेशन लिहितोय. व्हेन ligand donate its electron pair
when ligand donates electron pair to vacant orbital of metal, and form the bond and the complex known as coordination complex. When ligand donates its electron pair to vacant orbital of the metal and the form coordination bond, the complex known as coordination complex. साधी सरळ सोपी गोष्ट आहे, काहीही लॉजिक नाही, काहीही रॉकेट केमिस्ट्री नाही, साधं आहे, समजून घ्या. लिगंड डोनेट करतोय मेटलला कारण मेटल व्हॅकंट आहे, कोऑर्डिनेशन बॉम्ब फॉर्म व्हायला आहे आणि कॉम्प्लेक्सलाच म्हणतात कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. याच्यानंतर की आता काय नेमकं स्ट्रक्चर कसं आहे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सचं. इतके वेळ झालं मी म्हणतोय की बाबा कोऑर्डिनेशन बॉन्ड आहे, कोव्हॅलंट बॉन्ड आहे, डेफिनेशन सांगितली. स्ट्रक्चर काय नेमकं, कसं मी ठरवणार की हा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स मला दिलेला आहे. तर त्याच्यासाठी बघा मी स्ट्रक्चर काढतोय, स्ट्रक्चरमधल्या महत्त्वाच्या गोष्टी लगेच एक्सप्लेन करेल. हे इकडे लक्ष द्या, हा मेटल आहे बरोबर आहे, हा लिगंट आहे, हा त्याचा कोऑर्डिनेशन नंबर आहे, हा लिगंट आहे. दिस इज मेटल, लिगंट, कोऑर्डिनेशन नंबर, लिगंट. हा जो काय भाग आहे ना ब्रॅकेट मधला, मेटल, लिगंट, कोऑर्डिनेशन नंबर, याला म्हणतात कोऑर्डिनेशन स्पेअर. लक्षात असू द्या, पुढं चलून कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम शिकत असताना या गोष्टीचा फार उपयोग होणार आहे आणि या कन्सेप्टवरती PYQ आलेली आहेत. अगोदरच तुम्हाला सतर्क ठेवतोय. आणि याला म्हणतात आयोनायझेशन स्पेअर. नाही तर उद्या म्हणतात सर कोऑर्डिनेशन कसं आला आणि आयोनायझेशन कुठून आला आणि इकडून तिकडं कसं फिरलं आणि ह्याला काय म्हणतात आणि ह्याला काय म्हणतात, याच्यावरती PYQ आलेला आहे. त्यामुळं याला म्हणतात कोऑर्डिनेशन स्पेअर, याला म्हणतात आयोनायझेशन स्पेअर. हे असा स्ट्रक्चर आहे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सचा. लवकरात लवकर नोट्स लिहून घ्या. झाल्यानंतर आपण पुढं स्टार्ट करणार आहोत. आणखी एक कन्सेप्ट घेऊन आपण व्हिडिओ थांबूया. आता जी काय नेक्स्ट कन्सेप्ट आहे ना महत्त्वाची आहे, कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे, ती आहे वर्नर्स थेरी. तुम्ही 12thला पण ऐकली असेल वर्नर्स थेरी. वर्नर्स थेरी. आता ही जी काय वर्नर्स थेरी आहे ही 1893ला आली. कधी आली? जी काय वर्नर्स थेरी आली, जी काय स्टेट्स केली ती 1893ला केली. इन 1893. ही काय थेरी म्हणते बरं, काय सांगते ही थेरी? वर्नर्स थेरी काय सांगते? वर्नर्स थेरी स्टेट्स दॅट द स्ट्रक्चर अँड फॉर्मेशन ऑफ द कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्सचं स्ट्रक्चर आणि फॉर्मेशन सांगते वर्नर्स थेरी. काय सांगते? वर्नर्स थेरी स्टेट्स दॅट द फॉर्मेशन अँड कोऑर्डिनेशन ऑफ द कॉम्प्लेक्स. जे काय कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आहेत त्या कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सचं स्ट्रक्चर आणि फॉर्मेशन स्टेट करते वर्नर्स थेरी. इन 1893 वर्नर्स थेरी स्टेट्स दॅट काय द स्ट्रक्चर अँड फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. काय तर कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स म्हणजे जे काही स्ट्रक्चर आहे आणि फॉर्मेशन आहे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सचं ते फॉर्म करतं. समजलं काय स्टेट करते? आता वर्नर्स थेरी नंतर जी काही कन्सेप्ट माहीत असणं गरजेचे आहे ते व्हॅलन्सी किती प्रकारचे असतात. साधा सिंपल क्वेश्चन सांगा, उत्तर द्या. व्हॅलन्सी किती प्रकारचे असतात? व्हॅलन्सी असतात विद्यार्थी मित्रांनो 2 टाईप्सच्या. पहिली व्हॅलन्सी असते, मी इथं लिहितो व्हॅलन्सी 2 टाईप्स. पहिली असते प्रायमरी व्हॅलन्सी
आणि जी काही आहे दुसरी त्याला म्हणतात सेकंडरी व्हॅलन्सी. त्याला म्हटलं जातं सेकंडरी व्हॅलन्सी. प्रायमरी व्हॅलन्सी कशाला म्हणायचं आणि सेकंडरी व्हॅलन्सी कशाला म्हणायचं? प्रायमरी जी काही व्हॅलन्सी आहे ती मेटलची ऑक्सिडेशन स्टेट सांगते. जी व्हॅलन्सी मेटलची ऑक्सिडेशन स्टेट सांगते त्याला म्हणायचं प्रायमरी व्हॅलन्सी. इट करस्पॉन्ड्स टू ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल. इट करस्पॉन्ड्स टू ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल. समजलं? प्रायमरी व्हॅलन्सी कशाला म्हणायचं? इट करस्पॉन्ड्स टू ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द मेटल. आणि जी काही सेकंडरी व्हॅलन्सी आहे ती सांगते इट करस्पॉन्ड्स टू कोऑर्डिनेशन नंबर ऑफ द कॉम्प्लेक्स. इट करस्पॉन्ड्स टू कोऑर्डिनेशन नंबर ऑफ द कॉम्प्लेक्स. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, मेटलची ऑक्सिडेशन स्टेट सांगणं, बघणं, दाखवणं जे काय असेल त्याला प्रायमरी व्हॅलन्सी म्हणतात. आणि कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सचा जो काही कोऑर्डिनेशन नंबर आहे, जो काही कोऑर्डिनेशन स्पेअरमध्ये कोऑर्डिनेशन नंबर यांनी डिनोट केला होता त्या गोष्टीला म्हणायचं सेकंडरी व्हॅलन्सी. उदाहरणार्थ सपोज कोबाल्ट NH36 कोबाल्ट NH36 2+. मला तुम्ही सांगा या जो काही कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आहे याच्यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी व्हॅलन्सी काय आहे? मी लिहिलंय काय आणि त्याच्यातली प्रायमरी व्हॅलन्सी कोणती आहे आणि त्याच्यातली सेकंडरी व्हॅलन्सी कोणती आहे ते मला सांगा. मी आताच म्हटलं तुम्हाला की प्रायमरी व्हॅलन्सी म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट असते बेटा आणि सेकंडरी व्हॅलन्सी म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर असतो. मला डायरेक्ट कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्समध्ये प्रायमरी व्हॅलन्सी आणि सेकंडरी व्हॅलन्सी त्यांनी काढून दिलेली आहे. त्यामुळे मी डायरेक्ट सांगू शकतो की प्रायमरी व्हॅलन्सी +3 आहे आणि सेकंडरी व्हॅलन्सी 6 आहे. कारण कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सच्या डोक्यावरती अप्पर लेवरला हा +2 ही या कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट आहे. कोबाल्ट हा त्याच्यामधला मेटल आहे. NH3 हा त्याच्यामधला लिगंट आहे. इट्स करस्पॉन्ड टू ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल ही मी वाक्य लिहिलेलं आहे. हा कोबाल्ट मेटलवरती +2 चार्ज असल्यामुळे ही त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे. त्यामुळे एखाद्या कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्समध्ये जर मला प्रायमरी व्हॅलन्सी विचारली तर मी सांगू शकणार की +2 ही प्रायमरी व्हॅलन्सी आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं की कोऑर्डिनेशन जो काही कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामध्ये जो काही कोऑर्डिनेशन स्पेअर आहे त्याच्यामध्ये जो काही n मी डिनोट केला होता, इकडे लक्ष द्या, मेटल लिगंट n या गोष्टीला मी कोऑर्डिनेशन स्पेअर म्हटलं होतं. त्याच्यामधला हा जो काही n आहे ही मला कोऑर्डिनेशन नंबर म्हटलं होतं. मी सेकंडरी व्हॅलन्सीमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलंय की इट करस्पॉन्ड्स टू कोऑर्डिनेशन नंबर ऑफ द कॉम्प्लेक्स. हा n त्याच्यामधला कोऑर्डिनेशन नंबर आहे त्या कॉम्प्लेक्समधला. याचाच अर्थ कोबाल्ट NH36 2+ मध्ये हा 6 माझा सेकंडरी व्हॅलन्सी शो करतो का नाही लवकर सांगा. त्यामुळं मी याला सेकंडरी व्हॅलन्सी किती आहे बोललो? 6 आहे बोललो. मी दुसरं एक्झाम्पल देतो. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये मी ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला देणार नाही. तुम्हाला स्वतःला ऑक्सिडेशन स्टेट काढायची, प्रायमरी व्हॅलन्सी काय आहे, सेकंडरी व्हॅलन्सी काय आहे ते सांगायचं. असे क्वेश्चन विचारले जातात CUETPG IIT JAM सारख्या एक्झामला. जेव्हा तुमचं बेसिक स्ट्रॉंग असेल तेव्हा हे प्रॉब्लेम सुटतात. हे एकदम नॉर्मल एक्झाम्पल दिलं होतं ज्यामध्ये मी स्वतः तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट दिली होती. आता सेकंड एक्झाम्पल जर मी तुम्हाला दिलं, एक महत्त्वाचं रेफरन्स बुकमध्ये आहे असं जर मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, इकडे लक्ष द्या. हा कोबाल्ट आहे, हा NH36 आहे, हा Cl3 आहे. एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये तुम्ही मला प्रायमरी व्हॅलन्सी काय आहे आणि सेकंडरी व्हॅलन्सी काय आहे लवकरात लवकर सांगा 1 मिनिटमध्ये. इकडे लक्ष द्या. मी एक करून दाखवतो, नेक्स्ट तुम्ही करायचं. हा कोबाल्ट आहे, हा NH3 आहे, हा 6 आहे. एवढ्या भागाला मी तुम्हाला कोऑर्डिनेशन स्पेअर म्हटलं होतं, याला मी आयोनायझेशन स्पेअर म्हटलं होतं. हा Cl पण माझा लिगंटच आहे. ते किती आहेत एकूण? 3 आहेत. ते एकूण किती आहेत? 3 आहेत. अरे बाबा, कोऑर्डिनेशन जो काही स्पेअर आहे तो मी लिहिला, बाहेर Cl3 आहे म्हणजे CONH36 3+ प्लस Cl किती आहेत एकूण? 3 आहेत म्हणजे 3Cl आणि Cl-. बघा बरं ती मी बरोबर लिहिलंय? मी बरोबर लिहिलेलं आहे का?
ओके. आता याच्यामध्ये हा NH3 माझा न्यूट्रल आहे, बरोबर आहे, हा माझा न्यूट्रल आहे का नाही? हा एवढा भाग मला सांगा माझा न्यूट्रल आहे का नाही? हा कोबाल्टची मला ऑक्सिडेशन स्टेट काढायची. आताच तुम्ही +3 लिहिलंय आणि आताच म्हणताय ऑक्सिडेशन स्टेट काढा. लक्ष दे, काढावी लागेल. हा माझा कोबाल्ट आहे ज्याची मला ऑक्सिडेशन स्टेट काढायची X. हा NH3 6 मी न्यूट्रल आहे, हा माझा न्यूट्रल आहे, त्यामुळे +0 इज इक्वल टू किती आहे चार्ज? +3. काय आली माझी ऑक्सिडेशन स्टेट? +3. कोबाल्ट वरती +3 ऑक्सिडेशन स्टेट आली, याचा अर्थ प्रायमरी व्हॅलन्सी माझी किती आली? +3 आली. सेकंडरी व्हॅलन्सी सर लगेच दिसतंय 6 आहे. कोऑर्डिनेशन स्पेअरमध्ये कोऑर्डिनेशन नंबरच्या जागेवरती 6 दिसत आहेत. इट करस्पॉन्ड्स टू कोऑर्डिनेशन नंबर ऑफ द कॉम्प्लेक्स. सेकंडरी व्हॅलन्सी असते, याचाच अर्थ सर सेकंडरी व्हॅलन्सी किती आहे? 6 आहे. चल बघ बरोबर आहे का? बघ लवकरात लवकर बघा बरोबर आहे का. आणि नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊन आपण हे लेक्चर इथे स्टॉप करूया. एक लास्ट एक्झाम्पल आहे, तुम्ही सोडवायचा लवकरात लवकर प्रयत्न करा. रेफरन्स बुक हाऊसक्राफ्ट क्लेडन अशा रेफरन्स बुकमध्ये हे एक्झाम्पल आहेत, त्यामुळं लक्षपूर्वक या एक्झाम्पलकडे लक्ष द्या. सपोज मी एक्झाम्पल नंबर 2 घेतलं की कोबाल्ट आहे, NH3 आहे, NH3 5 आहे, Cl आहे आणि Cl2 आहे. चला, मला तुम्ही प्रायमरी व्हॅलन्सी सांगणार आहेत आणि सेकंडरी व्हॅलन्सी सांगणार आहेत. करा बरं कसं करायचं ते लवकरात लवकर. कसं करणार? एवढ्या भागाला मी आता कोऑर्डिनेशन स्पेअर मला म्हणावं लागेल, याला आयोनायझेशन स्पेअर म्हणावं लागेल. आता इथं 5 आलंय, मला सेकंडरी व्हॅलन्सी पण कन्फर्म सांगता येत नाही की ती 5 सर सेकंडरी आहे का आणखी काय ॲड होतंय. तुम्ही पहिले एक्झाम्पल वेगळंच पॅटर्नमध्ये घेतलं, हा वेगळाच पॅटर्न आहे. लक्ष द्या, एकदम सिंपल आहे. आता मी म्हटलं तुम्हाला की CONH3 5 Cl आहे. अरे Cl2 किती आहेत? 2. याचा अर्थ +2 प्लस Cl किती आहेत? 2 आहेत, म्हणजे 2Cl-, बरोबर आहे. 2Cl बरोबर आहे, 2Cl. आता मागच्या एक्झाम्पलला म्हटलं की NH3 न्यूट्रल आहे. हो 100% NH3 न्यूट्रल आहे, X +0. पण सर Clची काय असते ऑक्सिडेशन स्टेट? Cl न्यूट्रल आहे का? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे न्यूट्रल आहेत का? हे हॅलोजन आहे, त्यांची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे बाबा? क्लोरीनची -1 इज इक्वल टू +2 इज इक्वल टू +2. -1 +2 X इज इक्वल टू, बरोबर आहे. म्हणजे जी काही माझी कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट आली ती किती आली? +3. कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट +3 आली म्हणजे माझी प्रायमरी व्हॅलन्सी काय आहे? +3. याचा आन्सर मिळालं. काय मिळालं आन्सर सांगा लवकर? +3 मिळालं. सर सेकंडरी व्हॅलन्सी मला सांगता येई नाही, कारण NH3च्या पुढं 5 लिहिलंय खाली कोऑर्डिनेशन नंबरच्या जागेवर, पण पुढं एक Cl आहे. ॲड करायचे का नाही? काय विषय? अरे दादा, कोऑर्डिनेशन स्पेअर मी कशाला म्हटलं की जो ब्रॅकेट असतो कंप्लीट त्याला कोऑर्डिनेशन स्पेअर म्हणतात. त्याच्यामध्ये यांच्या जागी जो दिलेला असतो तो कोऑर्डिनेशन नंबर असतो. याचाच अर्थ हा Cl पण ॲड करायचा आणि जो काही सेकंडरी व्हॅलन्सी माझी येणार ते हे 5 Cl 1 आहे, त्यामुळं 6. ही झाली माझी सेकंडरी व्हॅलन्सी. म्हणजे प्रायमरी व्हॅलन्सी आणि सेकंडरी व्हॅलन्सी झालेली आहे. म्हणजे मी आज आपल्याला समोरून काय काय शिकवलं? सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला शिकवलं की कोऑर्डिनेशन जी काही केमिस्ट्री आहे, हा जो काही टॉपिक आहे हा फार महत्त्वाचा आहे. लक्षपूर्वक आपण समजून घ्या. जी कन्सेप्ट समजली नाही कमेंट करा. लवकरात लवकर ॲन्सर देण्याचा 100% प्रयत्न केला जाईल.
सगळ्यात पहिल्यांदा कोऑर्डिनेशन बॉन्ड म्हणजे काय, कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय, ह्या बेसिक कन्सेप्ट घेतल्या. त्याच्यानंतर कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स म्हणजे काय हे सांगितलं. त्याच्यानंतर तो कॉम्प्लेक्सचं स्ट्रक्चर काय हे सांगितलं. कोऑर्डिनेशन स्पेअर, आयोनायझेशन स्पेअर हे काय ते सांगितलं. त्याच्यानंतर महत्त्वाची म्हणजे वर्नर्स थेरी काय म्हणते ते सांगितलं. वर्नर्स थेरी काय म्हणते मी ते सांगितलं. समजलं. वर्नर्स थेरी सांगितल्यानंतर व्हॅलन्सी, प्रायमरी व्हॅलन्सी काय, सेकंडरी व्हॅलन्सी काय, एखाद्या कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्समध्ये जर मला प्रायमरी व्हॅलन्सी काय, सेकंडरी व्हॅलन्सी काय हे जर मला विचारलं तर मला सांगता आलं पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला प्रायमरी व्हॅलन्सी काय, सेकंडरी व्हॅलन्सी काय हे 2 व्हॅलन्सी पण शिकवल्या. त्याच्याबद्दल मी 2 ते 3 एक्झाम्पल घेतली. तुमची रेफरन्स बुकमधील हे एक्झाम्पल्स आहेत. अतिशय इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहेत. डायरेक्ट क्वेश्चनला एक्झामला विचारली जाऊ शकतात अशी एक्झाम्पल्स आहेत. त्यामुळे लक्ष द्या, व्यवस्थित समजून घ्या. काही डाऊट असेल कमेंट करा. लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरात लवकर तुमच्यासोबत भेटूया.